नितीन गडकरींचं घर उडवून देण्याची धमकी आलेली आहे। अर्थात महत्त्वाची बातमी आहे, केंद्रीय मंत्री आहेत नितीन गडकरी आणि थेट त्यांना धमकी आली आहे की त्यांचं घर उडवून देण्यात येणार आहे। वर्धा रोडवरचं घर बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याची माहिती मिळते आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना धमकी मिळाली आहे की त्यांचं वर्धा रोडवरचं घर उडवून दिलं जाईल। पराग ढोबळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। पराग, सविस्तर अपडेट काय, कुणी नेमकं धमकी दिली आहे, काही माहिती? पोलीस या सगळ्या संदर्भात शोध घेत आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घराला उडून देण्याची खरं तर धमकी देण्यात आली होती आणि खरं तर नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सध्या नागपूरच्या वर्धा रोडवरील निवासस्थानी आहे। तसंच महालात त्यांचं नवीन घराचं बांधकाम सुद्धा सुरू आहे, जिथे ते पूर्वी राहत होते। मात्र ही धमकी आल्यानंतर नेमकी कुठलं घर उडून देण्याची धमकी होती हे कळत नसल्यामुळे पोलिसांनी सगळ्याच ठिकाणी जे त्यांच्या नावानं असलेले घर होते त्या सगळ्या भागाची तपासणी केली, पीडीएस पथकाकडून तपासणी केली। मात्र यामध्ये अजून काहीही मिळून आलेलं नाही। मात्र या सगळ्या संदर्भात कोण फोन करणारा होता या सगळ्याचा जे आहे तपास सुरू आहे। एका जणाचा नंबर सुद्धा ट्रेस झाल्याची माहिती प्राथमिकरित्या मिळते आहे आणि पुढील तपासानंतरच हे होईल की हा खोडसाळपणा होता की नेमकं या सगळ्या मागे काय होता। मात्र अद्यापपर्यंत यामध्ये कुठलेही पोलिसांकडून अधिकृत अशी माहिती मिळाली नाही की कोणाला ताब्यात घेतलाय की कोणाला अटक करण्यात आली आहे। मात्र त्या पद्धतीने माहिती मिळते आहे ते दोन घरांची तपासणी झाली आहे, त्यामध्ये वर्धा रोडवरील जे घर आहे आणि तसेच महाल परिसरातलं घर आहे। मात्र कुठलीही बॉम्ब किंवा असं काही जे आहे ते मिळून अर्थातच पराग, केंद्रीय मंत्र्यांना अशी धमकी येणं मोठी गोष्ट आहे आणि म्हणून तपासाला वेग आलेला दिसतोय। धन्यवाद, सविस्तर अपडेट आपण दिली आहे। वेळोवेळी या प्रकरणाची अपडेट घेत राहू। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।